हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रियंका. तुमच्या सर्वांचं हॅलो प्रियंका या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी पनीर घोटाला. जर तुम्हाला साधी भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चीज आणि पनीरची जुगलबंदी तुम्हाला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आपण साहित्य बघूया. इथे मी घेतला आहे 200 ग्रॅम किसलेलं ताजं पनीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, आले लसूण पेस्ट आणि 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची. चवीला तडका देण्यासाठी भरपूर बटर आणि चीज. आता बघूया पनीर घोटाळ्यासाठी लागणारे काही बेसिक मसाले. लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला, धनेपूड, कसुरी मेथी, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. गॅसची फ्लेम ऑन करून एका पॅन मध्ये बटर आणि 2 चमचे तेल टाकून गरम करूया. त्यात कांदा घालून कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ. मग आले लसूण पेस्ट टाकून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊ. मग हिरवी मिरची ही तेलात परतून घेऊ. आता यात टोमॅटो आणि शिमला मिरची घालून भाज्या छान मऊ होईपर्यंत परतवू. थोडं मीठ टाकले की भाज्या लवकर शिजतात. पॅनवर झाकण ठेवून भाज्या लवकर शिजवून घेऊ. भाज्या तेलात छान परतल्या की त्यात लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला, धनेपूड आणि हळद टाकून परतून घेऊ. मसाल्यांना तेल सुटले की थोडी कोथिंबीर आणि पाणी टाकून ग्रेव्ही तयार करून घेऊ. हाफ टेबलस्पून चाट मसाला टाकून मसाला मिक्स करून यात किसलेले ताजं पनीर टाकायचे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडं पाणी घालून झाकण ठेवून देऊ. त्यानंतर कसुरी मेथी घालून मिक्स करून घेऊ. आणि लास्टला भरपूर असं चीज किसून टाका. बघा किती क्रीमी टेक्स्चर आलंय. आपला पनीर घोटाला तयार आहे. हे आपण बटर लावलेल्या गरम पावासोबत सर्व करूया. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते.